आपल्या देशाला ज्यावेळेला स्वातंत्र्य मिळालेलं होतं त्यावेळेला आपण 15 ऑगस्ट हा जो आपला स्वातंत्र्य दिन आहे, हा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करत असतो। परंतु हा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करत असताना त्याच्या पाठीमागच्या काही कटू आठवणी आहेत, काही दुःखद स्मृती सुद्धा आहेत, त्या सुद्धा आपण जपल्या पाहिजे, त्यांचं सुद्धा स्मरण केलं पाहिजे। आणि त्या काय घटना पाठीमागे इतिहासामध्ये घडलेल्या आहेत, काय इतिहास हा एक अभ्यासाचा विषय आहे। एखादी घटना कधी घडली, कुणामुळे घडली, का घडली, ह्या गोष्टी जितक्या महत्त्वाच्या असतात त्याचबरोबर उद्या त्यांचे काय परिणाम होणार आहेत, दूरगामी परिणाम कोणते होणार आहेत, ह्या सुद्धा गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात। तसं विभाजन आपल्या देशाचं ज्या वेळेला होत होतं त्यावेळेला हे विभाजन कसं झालं, का झालं, कुणी केलं, त्या विभाजनाचे आज काय परिणाम होत आहेत, उद्या काय होणार आहेत आणि कालांतराने पुढच्या 5-10 पिढीनंतर सुद्धा या विभाजनाचे काय परिणाम होणार आहेत, त्याच्या स्मृती जागवण्यासाठीचा हा आजचा दिवस आहे। आपला भारत देश हा किती मोठा होता पहा, कुठून कुठपर्यंत देश होता आणि आता आपण केवढे राहिलो आहोत। भारत देश, त्याचं हिंदुस्थान हे सुद्धा एक दुसरं नाव आहे आणि इंग्रजीमध्ये तिसरं नाव इंडिया आहे। म्हणजे ज्याला नावं किती आहेत, 3 आहेत। काय, कुणी त्याला हिंदुस्तान म्हणेल, कुणी त्याला इंडिया म्हणेल, कुणी त्याला भारत म्हणेल। जिसको जो अच्छा लगा उसने वो कहा। मला हिंदुस्तान चांगला वाटला, मी हिंदुस्तान म्हटलं। बघा, अखंड हिंदुस्तान कुठून कुठपर्यंत पसरलेला होता। अफगाणिस्तानच्या पलीकडपासून भारत होता, इकडं कुणीकडं अगदी म्यानमार पर्यंत। आपला भारत देश हा तुम्हाला आज जो नकाशा आपल्याला दिसतोय हा वास्तविक नकाशा आजचा आहे। शेकडो वर्षापूर्वीचा आपला नकाशा कसा होता, तर अफगाणिस्तान होता, पाकिस्तान होता, भारत होता, चायना मधला तिबेट होता, फार मोठा तिबेटचा भूभाग आहे, त्यानंतर भूटान होता, बांगलादेश होता, म्यानमार होता आणि श्रीलंका होता। इतके देशांचा मिळून कोण बनलेला होता, तर तो अखंड हिंदुस्थान बनलेला होता। आज या अखंड हिंदुस्थानाचे किती तुकडे झालेले आहेत, असंख्य तुकडे झालेले आहेत। त्यापैकी एक विभाजन जे झालेलं आहे ते अनेक दिवस चाललेलं आहे। कुठलंही विभाजन हे एका दिवसात होत नसतं। विभाजन काय असतं, आपल्या डोक्यामध्ये असतं। काय, आपल्या डोक्यामध्ये पहिलं ठरतं की आपल्याला आता काय करायचंय, वेगळं व्हायचंय, विभक्त व्हायचंय। अनेक लोकांचे अनेक विचार असतील या पार्टिशन बद्दलचे। आज इतक्या मोठ्या प्रमाणावर देशाला गरज पडते की विभाजन विभीषिका स्मृती दिन गरज भासली असेल, म्हणूनच शासनाने हा आज इतका मोठा स्मृती दिन फक्त महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतात किंवा याच्या स्मृती जागवल्या जात आहेत। हा जो आपण स्मृती दिन पाळतोय, हा स्मृती दिन कशासाठी पाळतोय, तर ज्या घटना आपल्याला पुढे करायच्या नाहीयेत। हिंदू धर्मामध्ये एक खूप फेमस उदाहरण आहे, रामायण घरात असावं, महाभारत घरात घडू नये। घरात आपल्या प्रत्येकाच्या रामायण असलं पाहिजे, म्हणून आपण रामायण ही कथा लावतो। कुणी महाभारत लावलेलं बघितलं की तुम्ही? महाभारत ही काय टाळायचंय हे तुम्हाला कोण शिकवतं, तर ते महाभारत शिकवतं। पार्टिशन हे अशा व्यक्तीच्या डोक्यामध्ये पहिल्यांदा येतं की आता आपल्याला एका गोष्टीच्या 2 गोष्टी केल्या पाहिजेत। तसंच 1947 साली भारताला स्वातंत्र्य कसं मिळालं? भारताला स्वातंत्र्य मिळण्याची प्रक्रिया काय एक दिवसात झाली का? तर नाही झालेली। एक बार कहते हैं लोग कि सोने की चिड़िया था, सोने की चिड़िया था। काय सोन्याची काय किंमत आहे सगळ्याला माहिती आहे। काय आपल्याकडे कितीतरी अशा गोष्टी सोन्याच्या होत्या की त्यांचं जर आज मोजमाप केलं असतं तर आपली प्रॉपर्टी एका बाजूला राहिली असती, अख्ख्या जगाची प्रॉपर्टी एका बाजूला राहिली असती। इतकं लोकांनी इथून लुटून नेलेलं आहे। काय आपल्यावरती इतके आघात झालेले आहेत आपल्या देशावरती की या देशाच्या या झालेल्या आघातातून काहीतरी शिकवण घेण्यासाठी आज स्मृती पाळण्यासाठीचा हा दिवस आहे। अनेक लोक मृत्युमुखी पडले, किती आकडा असेल, प्रत्येकाने एक सिनेमा बघितलेला हवा।
कदाचित बघितला नसेल तर तुम्ही बघून घ्या। काय काही सिनेमा हे वास्तविक परिस्थितीवर आधारित असतात, त्याला फक्त कलात्मक नाट्य दिलेलं असतं। ही एक अतिशय गाजलेली स्टोरी होती गदर, सनी देओल, बरोबर आहे। अनेक लोकांनी सनी देओलचा हा गदर सिनेमा बघितलेला असेल बघा। त्यामध्ये सुद्धा एक पार्टिशनची एक कथा दाखवलेली आहे। काय पार्टिशन ज्या वेळेला होतं त्यावेळेला नुकसान काही एकाच होत नसते। टाळी ही नेहमी दोन्ही हाताने वाजत असते, एका हाताने कधीच टाळी वाजत नसती। मात्र आणि अनेक वर्षापासून हिंदुस्थान किंवा भारत हा असा देश आहे की तो त्रास सहन करत आलेला आहे, अन्याय अत्याचार सहन करत आलेला हा देश आहे। या देशाने अनेक आक्रमण पाहिले, मात्र हे जे अलीकडच्या काळामध्ये 1947 ला आपणच आपल्यावर केलेलं जे आक्रमण होतं ते म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हे पार्टिशन आहे। आणि विभाजन विभीजिका, विभीजिका म्हणजे काय आहे की ही घटना किती हृदयद्रावक होती। तुम्ही साधा गदर सिनेमा पाहिला, गदर सिनेमाच्या सुरुवातीला ती ट्रेन येते आणि त्या ट्रेन मध्ये हजारो मृतदेह भरलेले आहेत। हे ज्या वेळेला आपण साधं सिनेमात पाहतो त्यावेळेला आपल्या हृदयामध्ये कळत नकळत असा एक भाव उमटतो की अरे रे काय घटना घडली आहे। मग त्यातून कुणाला वाईट वाटेल, कुणाच्या बुद्धीमध्ये डोक्यामध्ये काही वेगळे विचार येऊ शकतात, कुणाला असं वाटतं की कशामुळे झालं, हे कुणी घडवलं। आज आपल्याला ही गोष्ट कुणी घडवली यापेक्षा सुद्धा ह्याच्यावर विचार करण्याची आवश्यकता आहे की आपल्याला त्याचे आज काय नुकसान होत आहे आणि उद्या काय नुकसान होत आहे। एका देशाचे दोन देश झाले, हिंदुस्थान आणि पाकिस्तान। पाकिस्तान वेगळा झाला आणि हिंदुस्थान तर पहिल्यापासून आहेच। हिंदुस्थानातून एक तुकडा जो वेगळा झाला त्या तुकड्याचं नाव काय आहे तर पाकिस्तान आहे। हे तुम्हाला समजणार नाहीये। तुम्ही जर असते ना बाउंड्रीवर त्यावेळेला मग कळलं असतं तुम्हाला, मग ह्याची धग तुम्हाला कळली असते। हा दिवस तुम्ही एक दिवस काय दररोज जगले असते। काय पंजाबी लोकांना जाऊन विचारा जरा की काय त्यावेळेसचा सीन होता। शीख लोकांना विचारा, खरं तर आपण ऋणी राहायला पाहिजे त्यांचं। जिथंही तुम्ही जाल तिथं सगळ्यात जास्त समाजसेवा कोण करतं तर शीख लोक करतात। सगळ्यात मोठं अन्नदान, सगळ्यात मोठे लंगर कोणाचे असतात तर शीख समाजाचे असतात। का असतात तर त्यांनी तितकं भोगलंय। अगदी त्या काळामध्ये अन्न मिळालं नाही, पाणी मिळालं नाही, वस्त्र मिळालं नाही, त्याला पार्टिशन म्हणतात। पार्टिशन मध्ये बघा तुम्ही मानसिक स्थिती तरी, अहो आपल्या भावासंग आपलं भांडण झालं, जर आता आपल्याला एका घरामध्ये जर वाटण्या करायच्या म्हणलं तर आपल्या घरातल्या सगळ्याचे टाळके हलतात। अख्ख्या देशाचं काय झालं असेल ज्याच्या डोक्यामध्ये ही कल्पना आली। मुस्लिम लीग यांनी पहिल्यांदा संकल्पना मांडली की आपल्या या देशाचं काय केलं पाहिजे, आता विभाजन केलं पाहिजे। आणि काही लोकांना ते योग्यही वाटलं। मुस्लिम लीग मध्ये मतदान झाल्यानंतर सुद्धा 300 मतं हे पार्टिशन करा म्हणून जरी पडलेली असली तरी नीट लक्षात ठेवा 10 मतं मुस्लिम लीग मधली अशी पडलेली आहेत की ज्यांनी सांगितलं होतं की हे पार्टिशन करू नका। आपल्याकडे सुद्धा हिंदुस्थान मधल्या अनेक लोकांना वाटत होतं की हे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला हा जो हिंदुस्थान देश आहे, हा जो भारत देश आहे, ह्याचे दोन तुकडे झाले नाही पाहिजे। आता आपण एक वर्ल्ड कप जिंकला। सूर्यकुमारने एक कॅच झेलला बघा बाउंड्रीच्या जवळ, बरोबर आहे का। कॅचेस विन मॅचेस। त्यानं त्या सूर्यकुमारनं ते काय त्याचं चपळ आहे शरीर, काय 140 कोटी लोकांनी त्याचा ती कॅच कितीतरी 1000 पेक्षा जास्त कोटी वेळा बघितला तो। काय इतिहासामध्ये तो सूर्यकुमार अजरामर जातीने कॅच पकडला। वो कॅच नहीं था, वो मॅच ही था। काय एक कॅच पकडला, वर्ल्ड कप जिंकला, किती आनंद झाला। अहो साधी क्रिकेट मधली लढाई आपल्याला लढायची म्हणलं तर देशप्रेम, भारत जिंकला पाहिजे। सचिन तेंडुलकरचं शतक काय, द्विशतक काय, त्रिशतक झालं पाहिजे। काही काही लोकांना तर वाटतं 1000च रन केलं पाहिजे। अशक्य सुद्धा गोष्टी आपल्या माइंड मध्ये पाहिल्या शक्य होतात। तुमचा पराभव पहिला कुठं होतो, तुमच्या माइंड मध्ये होतो। पहिला विजय कुठं होतो,
तुमच्या माइंडमध्ये होतं. तुम्ही जर निराश झाले तर समजूनच चालायचं तुमचा पराजय झालेला आहे. तुमचा पराजय तुम्हीच करू शकता, तुमचा विजय तुम्हीच करू शकता. सूर्यकुमार त्या बाउंड्रीच्या शेजारी उभारलाय, बाउंड्रीच्या पलीकडे हवेत जातो, तो चेंडू पकडतो आणि पुन्हा इकडे येतो आणि अख्खा देश आनंदाने पेटून उठतो. हा हिंदुस्थान आहे. एक कॅच घेतला आणि एक वर्ल्ड कप घेतला म्हणून इतका आनंद साजरा केला आपण. मग ज्या वेळेला लाखो माणसं मरत होती, मृत्युमुखी पडत होती, त्यांच्या शरीराचे तुकडे होत होते, त्यांना घालायला वस्त्र सुद्धा दिली जात नव्हती, त्यांना प्यायला पाणी दिलं जात नव्हतं, त्यांना अन्न दिलं जात नव्हतं. शेकडो किलोमीटर ती माणसं चालत होती. रेल्वेमध्ये बसल्यानंतर सुद्धा त्या माणसांची कत्तल केली जात होती. सगळीकडे रक्त आणि मृतदेहांचा खच होता. त्या ट्रेन भरून भारतामध्ये येत होत्या. त्यावेळेला ज्यांची ती माणसं गेलेली आहेत, कुणाचे आई असतील, कुणाचे वडील असतील, कुणाचे भाऊ असतील, कुणाच्या बहिणी असतील, कुणाची मुलं असतील, काय वाईट त्यांना वाटलं असेल. तशीच आणखी एक दुःखद घटना त्यानंतर सुद्धा आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर घडली. 1990च्या सालामध्ये 89-90ला काश्मीरी पंडित जे स्थानिक भूमिपुत्र आहेत जम्मू काश्मीरचे, त्यांचं तिथून पलायन झालं रातोरात. ती सुद्धा अशीच एक हृदयविदारक घटना होती. आपल्याला त्याचं महत्व कळत नाही, आपल्याला त्याची वेदना कळत नाही. 7-12 एकाचा आणि राहतो दुसरा. काय वाईट वाटत असेल. त्या लोकांची अख्खी प्रॉपर्टी पाकिस्तानातली गेली. इकडं आल्यानंतर त्यांना काम नव्हतं, विस्थापित म्हणून राहावं लागलं. आकडा बघा किती आहे, 5 लाख सरकारी आकडा आहे. शासकीय कागदपत्रामध्ये 5 लाख त्या त्रासदीमध्ये मृत्युमुखी पडले असा तो आकडा आहे. पण त्या काळातले जे गाजलेली वर्तमानपत्र आहेत, शेवटी वर्तमानपत्रांना त्यांचं एक फार मोठ्या प्रकारचं महत्व आहे. आपल्यासारखा आजचा काही सोशल मीडिया त्यावेळेला नव्हता. आज हा सोशल मीडिया जर त्यावेळेला असता तर काय झालं असतं विचार करा. त्यावेळच्या या ज्या घटना काळाच्या पडद्या आड गेल्या, इतिहासाच्या पडद्या आड गेल्या, त्या घटनांच्या स्मृती जागवण्यासाठीचा हा आजचा दिवस आहे. 5 लाख माणसं मारली गेली, पण वर्तमानपत्राने असं नमूद केलेलं आहे की हा आकडा साधारणपणे 10 लाख पेक्षा जास्त असावा. काही देशाची लोकसंख्या सुद्धा 10 लाख आहे, त्याच्यापेक्षा किंबहुना कमी असे काही लहान देश सुद्धा आहेत. म्हणजे आपल्या भारतातला एक छोटासा देशच नाहीसा झाला. हे सगळे लोक जे यात मृत्युमुखी पडले, यांचे जे काही वाचलेले लोक होते, आपल्या इथं आपला हा जो जिल्हा आहे हा सुद्धा एक फार मोठी त्रासदी झेललेला जिल्हा आहे. किल्लारीचा भूकंप, फार मोठी त्रासदी इथं झालेली होती. हजारो लोक मृत्युमुखी पडले. काय एका क्षणामध्ये होत्याचं नव्हतं झालं. सगळी घरं पडली, सगळी माणसं त्याच्यातली मेली. आज सुद्धा तिथल्या लोकांच्या काय वेदना आहेत तुम्ही पहा. विभाजक विभीषिका स्मृती दिन हा जो आपण पाळतो आहे, हा कशासाठी पाळतो आहे तर याच गोष्टीसाठी पाळतोय की आपल्याला यापुढे कुठल्याही प्रकारचं पार्टिशन सहन होणार नाही. कुठल्याही प्रकारचं कसल्याही आधारावरचं, मग ते भाषेचं असो, मला भाषेवर कुठला तरी वेगळाच देश पाहिजे, मला धर्मावर कुठला तरी वेगळाच देश पाहिजे, आम्ही वेगळे दिसतो म्हणून काहीतरी वेगळाच देश पाहिजे, असं जर आपण केलं तर या देशाचे किती पार्टिशन होतील आणि किती तुकडे होतील याचा आपण विचारच न केलेला बरा. लहानपणी एक गोष्ट शिकवली जायची की अशा काठ्या घ्यायच्या आणि एक काठी आपण सहज तोडू शकतो, पण जर काठ्याचा जुडगा असेल तर आपण तोडू शकतो का? एकीचं बळ काय आहे? आज या देशामध्ये कितीतरी जातीचे, कितीतरी धर्माचे, कितीतरी पंथाचे, कितीतरी बोली भाषा बोलणारे 40 पेक्षा जास्त भाषा आहेत या देशामध्ये. तरी सुद्धा हे लोक एकत्र आहेत. कशामुळे आहेत तर या सर्वांना बांधून ठेवणारं संविधान 1947 ला आलेलं आहे आणि त्या संविधानामध्ये आपल्याला अनेक कर्तव्य दिलेली आहेत.
आपली काही कर्तव्य आहेत, या देशासाठी आपली काही कर्तव्य आहेत, आपण ती कर्तव्य सुद्धा पार पाडली पाहिजेत. आपला हा जो देश बनलेला आहे, या देशाला पुढे नेण्यासाठी संविधानामध्ये नुसतं लिहून ठेवणं आवश्यक नाहीये, तर आपल्याला ते आत्मसात करावं लागेल. आपल्याला आपल्या दररोजच्या जीवनामध्ये त्याचा उपयोग करावा लागेल. त्यामुळे संविधानामध्ये जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपण आपली कर्तव्य बजावायला पाहिजे. 18 वर्ष झाले की आपल्याला मतदानाचा अधिकार येतो आणि आपण काय करू शकतो, तर आपण आपलं सरकार निवडू शकतो, आपले आमदार खासदार निवडू शकतो, नगरसेवक निवडू शकतो, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य निवडू शकतो. आपल्याला किती मोठा अधिकार या संविधानाने दिलेला आहे की आपला राजा कोण आहे, आपला प्रधानमंत्री कोण आहे, आपले मुख्यमंत्री कोण आहे हे निवडण्याचा अधिकार आपल्याला या देशामध्ये दिलेला आहे. फार मोठी प्रचंड ताकद असलेली लोकशाही या देशामध्ये आहे. या लोकशाहीला अभिप्रेत असलेली मूल्य आणि तत्व हे आपण आत्मसात नुसती करून चालणार नाही, तर प्रॅक्टिकल मध्ये आपण ती जगली पाहिजेत. आपण कसल्याही प्रकारच्या विभाजनवादी शक्तींना, विभाजनवादी ताकदींना, देशाच्या विरोधात असलेल्या ताकदींना कुठल्याही प्रकारचं सहकार्य करायचं नाही, त्याला कुठल्याही प्रकारचा सपोर्ट करायचा नाही. देशप्रेम जागवण्यासाठी देश पातळीवर आणि राज्य पातळीवर अनेक कार्यक्रम केले जात आहेत, काही केंद्र शासनाच्या वतीनं, काही राज्य शासनाच्या वतीनं. का केले जात आहेत, तर एक प्रकारची तरुणाईला मरगळ आलेली आहे. कारण आपण आता कसं जगतोय, लोकशाहीमध्ये जगतोय. आपलं रक्त काय झालेलं आहे, थंड पडलेलं आहे. काय आपण फक्त आपल्या घरापुरताच विचार करतोय आणि देशाचं विभाजन होणे हे तर फार दुःखद घटना आहे. 10 लाख लोक मारली गेली, लाखो कोटी रुपयाची संपत्ती नष्ट झाली, कितीतरी घरं पाडली गेली की तू अमुक समूहाचा आहे म्हणून त्याची घरं पाडली गेली. करतार सिंग साहेब हे एक अतिशय महत्त्वाचं उदाहरण आहे. पार्टिशन मुळे काय त्रास होतो. काय करतार सिंग साहेब हे गुरु नानकांनी तिथं त्यांच्या आयुष्यातली शेवटची 15 पेक्षा जास्त वर्ष काढलेली आहेत. गुरु नानक हे शिखांचे पहिले गुरु आहेत आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यातली 15 पेक्षा जास्त वर्ष तिथं त्यांनी त्यांचं काम केलं, त्यांच्या संप्रदायाचं काम केलं, त्यांच्या धर्माचं काम केलं. तिथं ज्या वेळेला हे पार्टिशन झालं त्यावेळेला करतार सिंग साहेब हा जो गुरुद्वारा आहे तो पाकिस्तानमध्ये गेला. भारताची बाउंड्री आणि हा गुरुद्वारा याच्यामधलं अंतर किती आहे, तर फक्त 3 किलोमीटर आहे. म्हणजे आपल्या ITI पासून बस स्टँड इतकं. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये एखादी मौल्यवान अशी घटना असते किंवा एखादी मौल्यवान अशी वस्तू असते, ती वस्तू काय होते तर पाकिस्तानमध्ये जाते. की आपला एखादा सैनिक तिकडे अडकलेला आहे, अख्खा देश त्या सैनिकाच्या पाठीमागे उभा होतो. आपला एक पायलट तिकडं अडकलेला होता. आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी काय भूमिका घेतली, काय त्या पायलटला जर काय झालं तर ते आमच्या देशाविरुद्धचं युद्ध समजलं जाईल. राजा कसा असावा, पंतप्रधान कसा असावा, तर प्रजेचं रक्षण करणारा असावा. हे फार पूर्वीपासून आपल्या देशाची प्रथा आहे, परंपरा आहे. आत्ता पहा तुम्ही, आत्ता एक सिंदूर नावाचं ऑपरेशन झालं. या सिंदूर ऑपरेशन मध्ये सुद्धा काय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी काय सांगितलं, तुम गोली दागोगे तो हम गोला दागेंगे. जशाच तसं उत्तर देऊ, कुठलाही देश म्हणत असतो तसं. शेजारी बदलता येत नाही, यू हॅव टू ऍडजस्ट. पाकिस्तान बांगलादेश आपल्याला बदलता येईल का, भूटान बदलता येईल का, बदलता येईल का आपल्याला श्रीलंका. हा आता एवढं आहे, कोण कधी आपला मित्र असेल, कोण कधी आपला शत्रू असेल, काही सांगता येत नाही. कारण त्या देशात सत्ता बदलली. आता सुद्धा तसंच चालू आहे बघा. काय एक महाशय आपले मित्र होते, आता थोडंसं आपल्या विरोधात त्यांनी पॉलिसी चालू केली. काय
कब दोस्त दुश्मन बन जाएंगे और कब दुश्मन दोस्त बन जाएंगे पता ही नाही चलता, काही सांगता येत नाही काय. त्यामुळं आपली पॉलिसी ही आपल्या देशाच्या प्रगतीची, विकासाची असली पाहिजे. आपल्या देशामध्ये मेक इन इंडिया स्कीम आलेली आहे, मेड इन इंडिया स्कीम आलेली आहे. कशासाठी आलेली आहे? आपल्या देशाला स्वयंपूर्ण करायचं आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मध्ये हा कार्यक्रम घेण्यासाठी आपल्याला का सांगितलेला आहे, काय प्रयोजन आहे? तर आपल्याकडे शिकणारी मुलं जी आहेत त्यांचं वय 16 ते 20 या दरम्यान असतं आणि या वयामध्ये त्यांच्यावर संस्कार होणं आवश्यक आहे. म्हणून हा शासनाचा उपक्रम आहे. आपल्या डोक्यामध्ये डिव्हिजनचा विचारच येऊ नये. कसलीच डिव्हिजन चांगली नाही आहे, कुठलंच पार्टिशन चांगलं नाही आहे. काय आपल्या घरातून जर आपण एखाद्या व्यक्तीला बाहेर हाकलत असू, बाहेर काढत असू, तर तो व्यक्ती बाहेर गेल्यावर काय ग बसणार आहे का? तो काहीतरी घराच्या विरुद्ध करणार आहे. बरोबर आहे. त्यामुळं ऍडजस्ट केलं पाहिजे. आपण काय केलं पाहिजे? ऍडजस्ट करायला शिकलं पाहिजे. आता ज्या वेळेला या हिंदुस्थानमधून हा पाकिस्तान तयार झाला होता त्यावेळेला सुद्धा आपल्याला त्यांना समजून सांगता आलं असतं की तुम्ही वेगळे होऊ नका. पण पार्टिशनमुळे काय मिळालं हे वास्तव आहे. इमॅजिनेशनला महत्व नाही, वास्तवाला महत्व आहे. 10 लाख आपल्या देशातली लोक मेली, मृत्युमुखी पडली. कोण जबाबदार आहे? त्यांची कुटुंब. अहो आपल्या घरामध्ये जर कर्ता पुरुष गेला तर पुढच्या 3 पिढ्या सुधरत नाहीत. घरामध्ये जर एखादा कर्ता पुरुष असेल आणि तो जर तरुणपणामध्ये जर मृत्युमुखी पडला काय, तर पुढच्या 3 पिढ्या सुधरत नाहीत. दारिद्र्यामध्ये, दुःखामध्ये त्यांचं आयुष्य जातं. एक एक क्षणाला त्याला आठवण येते की बाबा असते तर, आई असती तर. काय ह्यांच्या तर अख्ख्या कुटुंबाचे कुटुंब संपलेले आहेत. यांचं दुःख आपल्यापर्यंत यावं म्हणून हा शासनाचा उपक्रम आहे. आपण ज्या वेळेला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये काम करत असतो त्यावेळेला आपल्याला या विद्यार्थ्यांच्या वरती राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रभक्तीचे विचार त्यांच्यामध्ये आले पाहिजेत. विभाजनवादी विचार त्यांच्यामध्ये नाही आले पाहिजेत. यासाठीचा हा उपक्रम आहे. ज्या वेळेला हे विभाजन झालं होतं त्या विभाजनावरती सिनेमा पाहून आपल्याला एकतर रडावं वाटतं, नाही तर आपल्याला एकदम स्फुरण चढतं. काय सनी देओलचा तो गाजलेले डायलॉग आहेत बघा त्या गदर सिनेमामधले. काय लाख लोकांमध्ये उभा राहून तो सनी देओल काय म्हणतो, मेरा हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा. घाबरत नाही तो. का घाबरत नाही? कारण त्याला माहित आहे आपल्या पाठीमागे ताकद कुणाची आहे, तर 100 कोटी लोकांची लोकसंख्या असलेल्या हिंदुस्थानची ताकद आपल्या पाठीमागे आहे. आपले पायलट तिकडे अडकले होते, त्यांना भीती होती का? भीती नव्हती त्यांना, कारण त्यांना माहित होतं की आपला देश आपल्या पाठीमागे आहे. त्यामुळे ज्या वेळेला आपल्या देशावर गोष्ट येते त्यावेळेला प्रत्येक व्यक्तीनं तयार राहिलं पाहिजे राष्ट्रप्रेमासाठी, राष्ट्रभक्तीसाठी. आजचा हा जो दिवस आहे हा त्या कालावधीमध्ये मृत्युमुखी पावलेल्या लोकांच्या स्मृती जागवण्याचा जरी दिवस असला तरी इतिहासातून शिकण्याची सुद्धा गरज आहे. करतार सिंग साहेब सारखा गुरुद्वारा पाकिस्तानमध्ये गेला आणि शीख समाज हा मात्र आपल्या हिंदुस्थानमध्ये राहिला. त्यांना गुरुद्वारामध्ये जायची परवानगी नव्हती. त्यांना दुर्बिणीतनं तो गुरुद्वारा बघावा लागत होता. 2019 ला तो कॉरिडॉर बनला. आपण शेजारच्या देशासोबत वाटाघाटी केल्या आणि आता मात्र आपल्याला त्या गुरुद्वारामध्ये जाता येत आहे. आपल्याला त्यामुळे शेजारी बदलता येत नाहीत. मात्र आपल्याला शेजारी त्यांच्यासोबत राहण्याचं एक तंत्र शिकावं लागेल. हे तंत्र शिकण्यासाठी आपल्याला आपल्या संविधानावर विश्वास ठेवावा लागेल. संविधानाने आपल्याला जे हक्क आणि कर्तव्य दिलेले आहेत
ते हक्क आणि कर्तव्य बजावत असताना आपल्याला नेहमी हे लक्षात ठेवायचं आहे की आपण आपला देश आहे जेव्हा म्हणतो त्याला आपण आपली कर्तव्य सुद्धा पार पाडण्यासाठी तयार असलं पाहिजे. शीख समुदायानं जो त्याग केला, जे बलिदान दिलं, अनेक शीख परिवार विस्थापित त्यामध्ये झाले, हिंदू परिवार विस्थापित झाले. आज बघा तुम्ही पाकिस्तानची काय परिस्थिती आहे. दाने दाने को मोहताज हो गया है, पीने के लिए पाणी नाही आहे. साधी टाचणी बनवायची म्हणलं तर किती परेशानी आहे. पार्टिशनचं हे काय आहे, त्यांना मिळालेलं आउटपुट आहे. आपल्याला सुद्धा तसंच आउटपुट मिळालं आहे. आपल्याला पण काही फार चांगलं आउटपुट मिळालेलं नाही आहे. आज आपण अमेरिकेच्या पुढे असायला पाहिजे होतं, जपानच्या चायनाच्या पुढे असायला पाहिजे होतं, पण आपण पुढे नाही. का नाही आहे तर आपल्यावर एक फार मोठा आघात झाला होता. आज आपल्याला देश स्वतंत्र होऊन 75 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाल्यामुळं आता आपल्याला ते परिणामाची तीव्रता कमी झालेली आहे, त्यामुळे त्याचं गांभीर्य कमी झालं आहे. म्हणून शासनाने हा उपक्रम राबवलेला आहे की विभाजन विभीषिका स्मृती दिन, काय तो नरसंहार झालेला होता, तो नरसंहार परत आठवायचा आहे. आणि अशी विभाजनवादी कृती, विभाजनवादी विचार, देशाला घातक असणारे विचार हे आपल्या मनामध्ये तर येऊच द्यायचे नाही, पण आपल्या सभोवताली सुद्धा येऊ द्यायचे नाही. आणि जर कोणाकडे ते असतील तर त्यांचं मत परिवर्तन करायचा प्रयत्न करायचा आहे. कायदेशीर आणि सनदशीर पद्धतीनं त्यांचं मत परिवर्तन करायचा प्रयत्न करायचा आहे. आजच्या या स्मृतिदिनी आपण 2 मिनिटाचं मौन पाळूया आणि जे काही यामध्ये 5 लाखापेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया. आपल्यामध्ये राष्ट्रप्रेम जागवा आणि विभाजनवादी कृतीला कुठेही थारा देऊ नका, हाच आजच्या या कार्यक्रमाच्या पाठीमागचा उद्देश आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.